बरेच दुकानदार नेहमी हा प्रश्न करतात किंवा तो एक मानसिकताच विचार असतो. काय विचार असतो? कॉम्पिटिशन खूप वाढले, कॉम्पिटिशन खूप वाढले, कॉम्पिटिशन खूप वाढले. हा मान्य, कॉम्पिटिशन वाढलं, पण तो विचार करून काय वाटतं? ब्रँड बनणार आहे, मोठं काम होणार आहे. अरे कॉम्पिटिशनचा अभ्यास केला पाहिजे, मान्य केला पाहिजे, पण कॉम्पिटिशन वाढलंय म्हणून आपण शांत राहिलं पाहिजे का? नाही. तर आपल्याला एक अभ्यास पाहिजे की कॉम्पिटिशन जे काय वाढलंय काय हरकत नाहीये, पण त्या कॉम्पिटिशनपेक्षा माझं विजन खूप मोठं आहे, माझी संकल्पना खूप मोठी आहे, माझा बघायचा दृष्टिकोन हा बिझनेसचा खूप मोठा आहे. तो दृष्टिकोन, ते उद्दिष्ट तुम्हाला कॉम्पिटिशनच्या बाहेर घेऊन जाईल. छोटं उद्दिष्ट असेल, एक छोटं विजन असेल, 1 महिना 2 महिना आजचा घाला, तर कॉम्पिटिशनचा खूप मोठा असर होऊ शकतो. पण एक मोठी दुकानदारी करायची असेल, मोठा ब्रँड तयार करायचा असेल, तर कुठे ना कुठे आपल्याला येणाऱ्या 2025 आता जे येते त्यामध्ये प्लॅन करणं गरजेचं आहे. माझा व्यवसाय आणि मी स्वतःला कुठे बघतोय 2025 मध्ये, 2026 मध्ये, 30 मध्ये? कॉम्पिटिशन आहे, व्यापार खूप कमी आहे. हा विचार करण्यापेक्षा कॉम्पिटिशनला इग्नोर करा आणि आपल्या विजनला स्वीकार करा, कारण मोठं उद्दिष्टच तुम्हाला कॉम्पिटिशनच्या बाहेर काढू शकतं. तर कॉम्पिटिशनमध्ये अडकू नका, मोठ्या प्लॅनमध्ये मोठं काम करा. थँक्यू.